काही प्रवास असे असतात जे फक्त एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी नसतात, तर ते असतात एका नवीन अनुभवांची सुरुवात. व्हिएतनाममधील हनोईमध्ये 3 दिवस घालवल्यानंतर मी, चैताली आणि श्राव्या आम्ही निघालो सेंट्रल व्हिएतनाममधील एका सुंदर कोस्टल शहराकडे आणि त्या शहराचं नाव आहे दनांग. राम राम मंडळी, फायनली पोहोचलोय 2 तासाच्या प्रवासानंतर दनांगला. आणि आल्या आल्या पावसाने आमचं स्वागत केलेलं आहे. आता मी माझ्या ग्रॅबमध्ये आणि बाहेरचा नजारा बघा यार कसा आहे. दनांगच्या एका सुपर मार्केटमध्ये आलेलो आहे. मी तुम्हाला प्राईस सगळं सांगणार आहे की इथे काय काय कुठल्या कुठल्या वस्तू किती किती रुपयाला मिळतात ते. श्राव्या, कसं वाटतंय? खूप भारी वाटतंय आणि इकडचं हॉटेल एकदम मस्त प्लेस मिळाली आहे आणि जवळूनच बीच दिसतंय. राम राम मंडळी, व्हिएतनाम सिरीजच्या परत एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं जोरदार स्वागत आहे. माझं नाव आहे विशाल आणि तुम्ही बघतात MTW मराठी. तर मागचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही बघितला नसेल ना तर आय बटनवरती लिंक आहे, प्लीज जाऊन चेकआउट नक्की करा. आता मी आहे हनोईमध्ये माझ्या ग्रॅबमध्ये आणि आता इथून निघालो आहे आम्ही एअरपोर्टच्या दिशेने. कारण की आज आपण इथून जाणार आहोत दनांगला. इथे ॲक्च्युली 3 ऑप्शन्स आहेत वेगवेगळे जाण्यासाठी. एक तर आहे फ्लाईट, दुसरी आहे बस आणि तिसरं आहे ट्रेन. बस आणि ट्रेननी ना खूप टाईम लागतो, खूप जास्त लांब आहे कारण की, त्याच्यामुळे बसचं ऑप्शन आम्ही कॅन्सल केला आणि म्हटलं की त्याच्यापेक्षा फ्लाईटनी जाऊ. फ्लाईट कन्व्हिनियंट आहे, 1-2 तासामध्ये आपण पोहोचून जाऊ. हेच जर कधी बसनी जायचं ना तर जवळपास 13 ते 14 तास लागतील आपल्याला. बसेस इथल्या कम्फर्टेबल आहेत, चांगले आहेत, पण विषय तोच आहे की टाईम खूप जास्त लागून जातो. त्याच्यामुळे आम्ही फ्लाईटचा ऑप्शन चूज केला. मागच्या व्हिडिओमध्ये जसं मी सांगितलं ना की माझी शॉर्ट ट्रिप राहणार आहे व्हिएतनामची, कारण की मी सध्या फॅमिलीसोबत ट्रॅव्हल करतोय. तर मी जास्त व्हिडिओज बनवत नाही, जास्त ब्लॉगिंग करत नाही आहे. जास्तीत जास्त टाईम स्पेंड करायचा प्रयत्न करतोय फॅमिलीसोबत. त्याच्यामुळे व्हिडिओज लिमिटेड येतील, पण जेवढंही काय मला सांगता येईल, जेवढंही काय मला तुमच्यासोबत शेअर करता येईल त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. बाकी सकाळचे वाजले 7:30 आणि असा काही माहोल आहे इथे सध्या. हनोईवरून दनांगला जायला 3 ऑप्शन्स आहेत, बस, ट्रेन आणि फ्लाईट. पण व्हिएतनाममध्ये फ्लाईट हा सर्वात कन्व्हिनियंट आणि टाईम सेव्हिंग ऑप्शन आहे. म्हणून मी आधीच रात्री फ्लाईटचं तिकीट बुक केलं होतं आणि काही वेळातच ग्रॅब टॅक्सीने आम्हाला एअरपोर्टवरती ड्रॉप केलं आणि आम्ही निघालो दनांगच्या दिशेने. श्राव्या, कुठे चाललोय आपण? दनांग, दनांग. एक्सप्लोर टू द दनांग. नेहमीप्रमाणे मला मिळाली इमर्जन्सी एक्झिट सीट. लेग रूम तर जबरदस्त होता, पण विंडो सीट नव्हती. जवळपास 1.5 तासाच्या बऱ्यापैकी स्मूथ फ्लाईट नंतर आम्ही पोहोचलो दनांगला. राम राम मंडळी, फायनली पोहोचलोय 2 तासाच्या प्रवासानंतर दनांगला आणि आल्या आल्या पावसाने आमचं स्वागत केलेलं आहे. आता मी माझ्या ग्रॅबमध्ये आणि बाहेरचा नजारा बघा यार कसा आहे. सिग्नलवरती थांबलोय आता आणि थोडा थोडा बारीक बारीक पाऊस येतोय, पण वातावरण मस्त आहे यार. म्हणजे गरम नाही होते आणि थोडंसं गार वाटतंय. अर्थात गाडीमध्ये आता AC चालू आहे म्हणून गार वाटतंय. पण प्रवास चांगला होता आणि पटकन एक साधारण 2 तास लागला आपला. साधारण 1 तास 55 मिनिटाची फ्लाईट होती आणि भारी होती. फ्लाईट ठीकठाक होती आणि आता निघालो आहे आमच्या हॉटेलकडे. बघू आता दनांगमध्ये आपल्याला काय काय एक्सप्लोअर करायला मिळणार आहे, पण जर कधी असा पाऊस असला ना तर मग थोडं मुश्किल होऊन जाईल फिरणं. बट एनिवेज बघू काय होतं ते. एअरपोर्टवरून बाहेर पडताच हलका पाऊस सुरू झाला. जणू काही दनांगने आमचं स्वागतच केलं. हॉटेलपर्यंत जाण्यासाठी मी आधीच एअरपोर्ट टॅक्सी ऑनलाईन बुक केली होती, म्हणून बाहेर येताच ड्रायव्हर आमची वाट बघत उभाच होता. हॉटेलकडे जाताना रस्त्यात दिसलं दनांगचं सर्वात प्रसिद्ध अट्रॅक्शन, इथला ड्रॅगन ब्रिज. मित्रांनो, तुम्हाला आता जाताना एक ब्रिज दाखवतो. दनांगचा मोस्ट फेमस ब्रिज आहे ड्रॅगन ब्रिज. शुक्रवार, शनिवार, रविवार त्या ड्रॅगनच्या तोंडातून अशी आग निघत असते. आता तर आग नाही निघणार, पण आता तुम्हाला फक्त ड्रॅगन ब्रिज दाखवतो. तो गोल्डन कलरचा तुम्हाला दिसतोय. बघा, हा आहे ड्रॅगन ब्रिज. होचिमिन रिव्हर, होचिमिन रिव्हर, Ho Chi Minh? रिव्हर No. River, hand river. हॅन रिव्हर, हॅन रिव्हर. Same Korea. येस हान रिव्हर. Same Korea. कोरिया. आणि ही बघताय तुम्ही हान रिव्हर आहे आणि या हान रिव्हरच्या वरती हा ड्रॅगन ब्रिज आहे पूर्ण. खरंच सांगायचं ना तर दनांग शहर पहिल्याच नजरेत मन जिंकून घेतं. मोठे मोठे स्वच्छ रस्ते, परफेक्ट टाउन प्लॅनिंग
मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चर आणि सगळ्यात खास म्हणजे इथला कोस्टल रोड. त्या कोस्टल रोडवरून जाताना एका बाजूला नारळाची झाडं आणि दुसऱ्या बाजूला अथांग पसरलेला समुद्र. तो अनुभव शब्दात सांगणं कठीण आहे. फ्लाईटचा पूर्ण थकवा त्या काही मिनिटातच गायब झाला. कोस्टल रोडच्या त्या विहंगम दृश्यांचा आनंद घेत फायनली आम्ही पोहोचलो आमच्या सी फेसिंग हॉटेलमध्ये. हॅलो, वेलकम टू दनांग. वेलकम टू दनांग. वेलकम टू दनांग. श्राव्या, कसं वाटतंय? खूप भारी वाटतंय आणि इकडचं हॉटेल एकदम मस्त प्लेस मिळाली आहे आणि जवळूनच बीच दिसतंय. हो का? हो. बर. तर ही अशी रूम आहे आमची. श्राव्या आल्या आल्या झोपली इथे आणि हिला सोडून आम्ही जाणार आहे बीच वरती. आणि छोटीशी रूम आहे, चांगली रूम आहे. टीव्ही आहे, हे इकडे काही पाण्याच्या बॉटल वगैरे ठेवलेल्या आहेत. कॉफी आहे, काय आहे, केटली आहे, इलेक्ट्रिक केटली आहे. त्याच्यानंतर 2 कप आहेत, पेंटिंग लावली, AC आहे, फ्रीज आहे. फ्रीजमध्ये सध्या फक्त पेप्सी आहे. एक ड्रावर आहे, त्याच्यामध्ये काय आहे, आय थिंक मेनू असेल. हॉटेलचं नाव आहे दिल्लेमोर हॉटेल. इन्स्ट्रक्शन्स आहेत सगळे दिलेले, चेक इन चेकआउट टाईम वगैरे, अबाउट सिटी. इकडे कबर्ड आहे मोठंसं, एक वार्डरोब दिलेलं आहे. आणि हे आहे वॉशरूम, टॉयलेट, इथे बाथ एरिया आणि इथे बेसिन. सगळे टॉयलेटरीज वगैरे पण दिलेले आहेत. इथे पेस्ट आहे, ब्रश आहे, त्याच्यानंतर बर्ड्स आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. इथे कंगवा आहे आणि इथे हँडवॉश वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. ड्रायर सुद्धा आहे. मित्रांनो, फिरतो इकडे आणि जोरदार पाऊस चालू झालेला आहे इकडे दनांगमध्ये. बघू शकता तुम्ही समुद्राच्या लाटा आणि पाऊस येतोय लिटरली, आणि हवा खूप जास्त आहे. माहीत नाही माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय की नाही. हॉटेलमध्ये बॅग वगैरे ठेवल्या आणि थोडंसं आजूबाजूला बघतोय अजून काय बघायला मिळतंय. ते असा काही एरिया आहे यार इकडे आजूबाजूला. पाऊस आहे त्याच्यामुळे जास्त लांब जाता येणार नाही सध्या, आणि बीच पण सध्या बंद आहे. मित्रांनो, दनांगच्या एका मॉलमध्ये आलेलो, छोट्याशा दनांगच्या एका सुपर मार्केटमध्ये आलेलो आहे. तुम्हाला दाखवतो इथे कुठल्या कुठल्या वस्तू आहेत आणि याच्या प्राईस काय काय आहेत. मी तुम्हाला प्राईस सगळं सांगणार आहे की इथे काय काय, इथे कुठल्या कुठल्या वस्तू किती किती रुपयाला मिळतात ते. हे बघू शकता इथे सगळे ज्युसेस वगैरे आहेत, पाण्याची बॉटल आहे, कॅफे आहे 15,000चा. मेन दाखवतो तुम्हाला काय काय आहे ते. इकडे तुम्हाला लिकर्स पण मिळतील वेगवेगळ्या प्रकारच्या, वाईन्स, विस्की. व्हॅलेंटाईन आहे 6,65,000 रुपयाची. इथे वेगवेगळ्या प्रकारच्या बियर आहेत, 40,000ची बियर आहे. त्याच्यानंतर ही 33,000ची आहे, बिया सायगॉन गोल्ड. ही एक आहे बियर 20,000ची. ही पण एक सायगॉन आहे 20,000ची. त्याच्यानंतर टायगर आहे, ही खूप जास्त फेमस आहे इकडे. नंतर ही आहे बिया लारू 17,000ची. ही इथे टायगर आहे 23,000ची. हेनिकेन आहे जी आपल्याकडे पण मिळते 27,000ची. ते वेगवेगळ्या प्रकारच्या बियर्स तुम्हाला बघायला मिळतील. ही पेप्सीची बॉटल मिळेल तुम्हाला 12,000 VNDची. मग कोका कोला आहे 12,000 VNDचा. बिस्किट्स आहेत वेगवेगळे, हे बघू शकता तुम्ही. ओरिओ आहे, जो आपल्याकडे ओरिओ मिळतो पण इथला थोडासा वेगळा वाटतो आहे मला. आय थिंक कॉफी वाटतो आहे मला. 22,000 VNDचा पुडा आहे. छोटंसं सुपर मार्केट आहे पण सगळ्या गोष्टी इथे मिळत आहेत. इथे बघा तुम्ही टूथपेस्ट वगैरे आहेत, सेन्सोडाईन आहे जे आपल्याकडे पण मिळते, ब्रश आहेत, इथे कोलगेट आहे. हे बघा इथे कोलगेट पण मिळते आहेत, पण ही मेड इन थायलंड आहे. हे बघा ही मेड इन थायलंड कोलगेट आहे. हे इन्स्टंट नूडल्स वगैरे आहेत इकडे वेगवेगळ्या प्रकारचे. तर बरंचसं मोठं आहे आणि बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. आज थोडीशी ना एनर्जी डाऊन आहे कारण खूप थकलो होतो, सकाळपासून ट्रॅव्हल करत होतो. आल्यावरती झोपून घेतलं, त्याच्यामुळे जास्त काही एक्सप्लोअर करता आलं नाही. उद्या निघणार आहे आपण इकडे ना. तर मित्रांनो, असा होता आमचा हनोई ते दनांग प्रवास. पण ही तर फक्त सुरुवात आहे. पुढच्या भागामध्ये आपण एक्सप्लोअर करणार आहोत ही सुंदर अशी दनांग सिटी, इथले बीचेस, इथलं लोकल फूड आणि काही हिडन प्लेसेस. तुम्हाला काय वाटतं? व्हिएतनाममध्ये देशांतर्गत प्रवासासाठी फ्लाईट, ट्रेन आणि बस यापैकी तुम्ही काय प्रेफर कराल? तुमचं मत मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका. भेटूया लवकरच अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय फ्रॉम दनांग, व्हिएतनाम.
जय हिंद, जय महाराष्ट्र. इथे लोक फिशिंग करतायत. क्या बात आहे. हा असा काहीसा इथला नजारा आहे.